नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेलवरून बघितलंच असेल की आपल्याला बनवायची आहे कच्च्या कैरीची चटणी. तर ती आपण चला बनवूया. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर हे बघा, मी टेरेसवर आलेले आहेत. तर त्यासाठी कैरी लागेल आपल्याला चटणी बनवण्यासाठी. तर चला आपण कैरी तोडूया. तर हे बघा, हे आहे आमचं आंब्याचं झाड. बघा, त्याला कैरी आलेले आहेत. ते कैरी आहेत. तर यावर्षी खूप कमी कैरी आलेले आहेत. हे बघा किती मोठी कैरी आहेत. तर पिकल्यानंतर खूप गोड लागतात. तर कैरी तोडायचं मन नाही होत. ही कैरी खूप गोड आहेत. नंतर खूप गोड लागते ती पिकल्यानंतर. तर त्यामुळे पण म्हटलं चला कैरीची चटणी करून बघूया. खूप व्हायरल आणि खूप यूट्यूबवरती खूप चालू आहे ते कैरीची चटणीचं. तर करून बघू म्हटलं, मी पहिल्यांदाच करते. तर स्वच्छ धुवून घेऊ आपण ती कैरी. अशी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. देठ काढून घ्यायचं आणि तिथे आमची म्हणजे अशी चीक असतो तिथे, तर ती आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे, रुमालने कशाने असं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊ आणि ती आपण कापून घेऊया. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हे बघा, असे कापून घ्यायचे आणि त्याचे कोय काढून घेऊया. आणि कैरी आंबट आहेत म्हणून मी एकच टोमॅटो घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. कैरी पण आंबट आणि टोमॅटो पण आंबट म्हणून मी एकच घालते. आणि गॅसवरती पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून आपल्याला ती कैरी आणि टोमॅटो आपल्याला ते 5 मिनटं अशी वाफवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी 2-3 हिरवी मिरची आणि लसूण घालते आणि ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनटं लगेच होतात ते. हे असे त्याच्यावर ते साल निघले की उलटून असे खालवर करून घ्यायचे. आणि हे बघा, लगेच नरम होतात. ते टोमॅटो पण नरम असतो आणि कैरी पण लगेच नरम होते. हे बघा, असं लगेच साल निघून जातं. आणि ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. माझ्याकडे मला खलबत्त्यातच चटणी केलेली आवडते. मिक्सरमध्ये त्या चटणीची चव नाही लागत म्हणून मी खलबत्त्यातच करणार आहेत. त्याचा असं पूर्ण गर काढून घ्यायचा. किती नरम अशी शिजलेली ते. खलबत्त्यामध्ये आपण चटणी बारीक करून घेऊया. ते पहिलेच बारीक आहेत झालेले एकदम नरम, तर ते काही वेळ नाही लागत त्याला, लगेच पटकन होते. आणि चटणीला पण जास्त वेळ लागत नाही, पटकन होते. अशी पूर्ण चटणी आपल्याला बारीक करून घेऊया आणि एका बाऊलमध्ये काढून घेऊ. आणि त्यासाठी आपल्याला त्या बाऊलमध्ये आपल्याला थोडीशी लाल तिखट घालायचं आहे. आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे, तर चवीनुसार थोडंसं तुम्हाला तिखट लागतं की त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता. मीठ घालायचं आहे. कोथिंबीर, तुम्ही कांदा घातला तर चालतो, नाही घातला तर तुमच्या आवडीनुसार. आणि 1 चमचा तेल घेऊन आपल्याला ते तेल गरम करायचं आहे चटणीला फोडणी देण्यासाठी. तर त्यामध्ये मी मोहरी जिऱ्याची अशी फोडणी दिलीत मी चटणीला. आणि ते आपल्याला मिक्स करून घेऊ. खूप छान अशी चव लागते चटणीची. आणि तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ पण मिक्स करू शकता. आंबट असेल ना जास्तीची कैरी तर तुम्ही साखर किंवा गूळ मिक्स करा, म्हणजे जास्त आंबट नाही लागणार. मी नंतर गूळ मिक्स केला होता, कैरी आंबट आहेत ना ती म्हणून. तर नंतर गूळ घातला वरतून मी थोडासा. तर खायला खूप छान लागते ती. मी पण पहिल्यांदाच बनवली ती कैरीची चटणी. तर तुम्ही पण बनवून बघा. रेसिपीज आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा रेसिपीज आवडली की नाही. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.